कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघं खाली का आलात? काय झालंय? आत्या नेत्रा विरोचकाच्या रूम मध्ये गेली होती। का? तिला हे सांगण्यासाठी की आपण हार मानणार नाही। आत्या प्लीज सांगायला, असे एकटीने तिच्या समोर नाही जायचं म्हणून। साहेब मग काय करायला हवं तुम्ही? मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ते मी केलं। हल्ला केलाय तिने तुमच्यावर, मी कसं शांत बसणार होते? त्या घरातले सगळे ठीक आहे। केतकी आणि फाल्गुनी खोलीत आहेत। तन्मय बाहेर गेलाय आणि तेजस आणि शेखर ऑफिस मधून अजून आले नाहीयेत। अस्तिकाचं काय झालं? विरोचकाचं म्हणणं आहे की अस्तिका निघून गेली आहे, पण मला नाही वाटत तसा। विरोचकानेच तिला कुठेतरी लपवून ठेवलंय आणि चौथ्या पेटीबद्दल विरोचकाकडून काही कळेल असं मला नाही वाटत। त्यामुळे आता चौथ्या पेटीबद्दल जर का काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अस्तिकाचा अस्त्र म्हणून वापर करावा लागेल। सांगितलं होतं ना स्वतःचं डोकं चालवू नकोस। मी काय केलं? कशाला मनुष्य रूपात आलीस तू? ती नेत्रा तुमचा जीव घेणार होती विरोचका। काही झालं नाहीये मला, नाही घाबरत मी नेत्राला। ती नेत्रा काही करू शकत नाही माझं। ती नेत्रा आणि तिची त्रिनय ना भेकड आहेत, भेकड। मला काही करायचं असतं ना तर एव्हाना कधीच केलं असतं, मारून टाकलं असतं मला। पण नाही, आजही संधी होती पण आजही नाही मारलं तिने, कारण तिला चांगलं माहितीये की ती विरोचकाला नाही संपवू शकत। तुम्ही फक्त मला आदेश द्या। तुम्ही त्या सुषेणला जीवनदान दिलंय, त्यामुळे त्याला सोडून इतर कुणाचाही मी जीव घेऊ शकते, जसा त्या म्हातारीचा घेतला तसाच। नेत्रा, एक विचारायचं होतं। हा बोला ना। आपल्या घरात जे काही घडतंय त्याला काहीतरी शेवट असेल ना, म्हणजे कधी संपणार आहे सगळं? लवकरच। मला खात्री आहे काकू, देवी आईच्या कृपेने हे सगळं लवकरच संपणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।